लंका सोन्याची होती पण बुडाली. कितीही श्रीमंत असाल, अधर्म असेल, अनिती असेल, परस्त्रीवर डोळा असेल, तर ते धन टिकत नाही. तुम्ही किती श्रीमंत आहात, किती असू द्या तुमच्याकडं, अनिती असेल, अधर्म असेल, तर ते धन टिकत नाही. श्रीमंत आहे सोन्याची लंका, पण पापातली आहे, त्रासातली आहे, लोकांच्या परस्त्रीवर डोळा आहे. परिणामी लंका सोन्याची होती बुडाली. द्वारका सुद्धा बुडाली. लंका, द्वारका, आफ्रिका, अमेरिका सगळं बुडणार आहे महाराज. एकमेव देश कधीच बुडणार नाही, तो भारत माता. त्याचं कारण असं आहे, आपल्याकडं पैसा पण आहे, त्याच्याबरोबरीने सप्ता पण आहे, त्याच्याबरोबरीने पंगत पण आहे, त्याच्याबरोबरीने वारी पण आहे. श्रीमंत पण माणसं आहेत, धन पण आहे, पण धनाच्या बरोबरीनं अधर्म नाही, धनाच्या बरोबरीने धर्म आहे, दान आहे. क्या बात है, क्या बात है. गोड शब्द आहेत महाराज. जोडून या धन उत्तम व्यवहारे. धन कमवा, पण उत्तम व्यवहारानं कमवा, चांगल्या प्रकारानं कमवा, कष्टानं कमवा, त्याला विरोध नाही. पण सोन्याची जरी लंका असेल, त्याच्यात जर पाप असेल, अधर्म असेल, तर मग ते धन टिकणार नाही. धनासाठी जागं केलं, कुणाचंही घेत जाऊ नका. याचा अर्थ एवढाच आहे, घेताना सावध राहायचं. पापातलं घ्यायचं नाही, त्रासातलं घ्यायचं नाही, कुणाच्या वाट्याचं घ्यायचं नाही, दुःखातलं तर अजिबात घ्यायचं नाही बरं का. कुणाच्या वाट्याचं, गावाचं, भावाचं, देवाचं कधी घ्यायचं नसतं, उलटं द्यायचं असतं, घ्यायचं नाही. घेतलं की मग पाप लागतं, घरची घर संपून जातं, कुटुंबाची कुटुंब जळून गेली, काहीला पॅरालिसिस झालं तर काही मरून गेली. महाराज कशाला कुणाचं घ्यायचं. कोणाचे 10 रुपये सुद्धा जीवनात घ्यायचे नाही, पचत नसतात. धन फार जपून बघा. काय महत्वाचं आहे, घेतानाही जागं राहायचं, कुणाचं घ्यायचं नाही. त्या सातारा जिल्ह्यामध्ये एक भाऊराव पाटील होऊन गेले, लय भारी होऊन गेले. त्यांनी त्या काळात बहुजन समाजाच्या पोरांसाठी शाळा काढली. त्या काळात आपल्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. मराठा, माळी, कुणबी, धनगर, मातंग, मुस्लिम या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. गुरुकुल पद्धती असल्यामुळं ब्राह्मण लोकांना शिक्षण मिळायचं, आपल्याला मिळत नव्हतं. मग त्या भाऊराव पाटलांनी काय केलं, त्यांचं शिवाजी महाराजांवर लय प्रेम. महाराज प्रत्येकाचं असे भिन्न भिन्न असतात. माझंही शिवाजी महाराजांवर प्रेम आहे. मग शिवाजी महाराजांवर त्यांचं लय प्रेम. त्यांनी काय केलं, संस्थेला नाव दिलं शिवाजी महाराजांचं, आणि संस्था काढली. संस्था कशी काढली माझ्याकडे बघा. विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. म्हणजे कोणी पण येऊन शिकलं पाहिजे. विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही, अशी संस्था सुरू झाली. मग अशी संस्था चालवायची म्हणल्यावर त्याला धान्य आणावं लागतं, त्यांना लोकांनी मदत केली पाहिजे. आता फीस नाही म्हणल्यावर लोक मदत करतात. श्रीमंत माणसं कोणी दान देतात, कोणी पैसे देतं, कोणी धान्य देतं. याच्यावरती संस्था चालायला लागली, पोरं शिकायला लागली, मुली सुद्धा हुशार व्हायला लागल्या. शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं महाराज, ते कायम घेत राहायचं. माधव गुरुजींकडे शिकत असताना जेवढं ते देतील तुम्हाला ते घेतच राहायचं महाराज. शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं. एकदा का तुम्ही तयार झाले की मग ते गुरगुर करतं, असं कृष्ण महाराजासारखं. बरं, तयार झालं, शिक्षण घेतलं की माणूस गुरगुर करतो महाराज. शिक्षण पाहिजे, शिक्षण ज्याचं नाही तो फेले महाराज, त्याच्यात मजा नाही महाराज. अभ्यासच गरजेचा आहे महाराज. हो, माझं ध्यानात ठेवा, काय खूप अभ्यास आणि कायम शिकत राहायचं महाराज. रोज शिकत राहायचं. जो रोज शिकतो तो मरत नाही महाराज, तो कायम चालत राहत, त्याला आठवत राहतं. रोज अभ्यास, पेपर वाचायचा, अभ्यास करायचा. रोज अभ्यास जो करतो त्याचं जीवन आनंदी आहे महाराज. कायम ध्यानात ठेवा. माऊलींच्या ओव्या आहेत, विषकियारी पडी समुद्री पायवाट जोडी, एकी वाघब्रह्म थोकडे अभ्यास केली. हो, विषाचं पचन
शब्द आहे बघा, असाध्य ते साध्य. मुलींनो, भावांनो, तरुणांनो, माझं वाक्य घरी घेऊन जा. तुकोबारायांचं प्रमाण आहे, असाध्य जे कधी घडू शकत नाही ते घडतं, पण कधी रील्स पाहिल्यावर नाही, फेसबुक पाहिल्यावर नाही, इन्स्टा स्टेटस पाहिल्यावर नाही. मग कारण अभ्यास तो का म्हणे. त्याला रात्रंदिवस एवढाले पुस्तकं पाठ करतात पोरं, MPSC UPSC किती परीक्षेचा अभ्यास करतात महाराज. तेव्हा ते एका मार्कानं कलेक्टर होतात, IAS अधिकारी होतात. चला अभ्यास केला पाहिजे. संस्था सुरू झाली, मुलं शिकायला लागली, मुली शिकायला लागल्या. पण काय असतं, चांगल्या कामाला संकट असतात बरं का, कायम ध्यानात ठेवायचं. वाईट कामाला संकट नाही किशोर महाराज, वाईट कामाला नाही, चांगल्या कामाला माधव गुरुजी संकट असतं, कायम ध्यानात ठेवा. चांगलं काम केलं की लोक तुम्हाला मागं नाव ठेवणार, चांगलं काम केलं की लोक तुमच्या काड्या करणार, चांगलं काम केलं की लोक तुम्हाला मागं हे होतच राहत. ध्यान नाही द्यायचं महाराज. चांगल्या कामाला कायम संकट असतात. संकट असं आलं, मोठा दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यामुळे लोक जे धान्य नेऊन द्यायचे ते बंद झालं. परिणामी संस्थेतली पोरं उपाशी राहायला लागली. आता काय करावं, एवढे मोठे पोरं तर शिकायला आणली, पण या पोरांना धान्य नाही, जेवायला नाही. एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं, साताऱ्याचा होता. त्यानं पत्र पाठवलं, त्या काळात मोबाईल नव्हते. पत्र पाठवलं, पाटील, ओ भाऊराव पाटील, सकाळच्या पहिल्या एसटीनं साताऱ्याला या, मी तुमच्या पोरांच्या जेवणाची व्यवस्था करतो. आनंद झाला. सकाळच्या पहिल्या एसटीनं बसले, साताऱ्याला पोहोचले. 2-4 खुर्च्या लावल्या होत्या, भारीतली माईक सिस्टीम लावली, 10-5 फेटे आणले, इकडून खाली मोठाल्या खुर्च्या लावल्या आणि मग सिस्टीम लावली. 200-400 लोक गोळा केले आणि त्या लोकांच्या समेत भाऊराव पाटलांना मोठ्या खुर्चीवर बसवलं. गळ्यामध्ये हार घातला, झरीचा फेटा बांधला, गळ्यात शाल टाकली, मोठा हार घातला आणि सावकार म्हटले, वा पाटील वा, काय चांगलं काम करता, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. लोकांच्या विद्यार्थ्यांना शिकवता, पैसे कमी पडले तर स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र मोडता, काय तुमचं काम आहे, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. दुसऱ्यासाठी जगणारी माणसं कमी असतात. हो पाटील, काळजीच करू नका, तुमच्या संस्थेतल्या मुलांना धान्य कमी पडतंय. आमच्या बापाकडे भरपूर पैसे होते, त्यांनी गोडाऊन भरून धान्य जमा करून ठेवलेलं आहे, याच्यातला 1 टेम्पो तुम्हाला देतो, अजून कधी लागलं तर सांगा, टेन्शनच घेऊ नका. आनंद झाला. पण ते सावकार म्हटले, पाटील हे धान्य देतो, पण माझी एक आट आहे. ते आट म्हटलं की भाऊराव पाटलांनी वर पाहिलं. जुन्या काळातले लोक आटीला वचनाला शब्दाला लय पाळायचे. आता आटन वचन शब्द गेलं डिक्शनरीमध्ये. ते आता मान तुमच्या मित्राला फोन पेला 10,000 टाका, ते चौकात भेटत नाही, बाजारात भेटत नाही, रस्त्याला भेटत नाही, मोबाईल बदलीत आहे महाराज. काय नाही, एकदा गेले की गेलेच. आता ते पुन्हा येणेच नाही महाराज बरं का. ये तू का म्हणे येणे जाणे नाही आता, म्हणजे ते परत नसतं जाता. असा काळ आला. मग त्या काळात वचनाला आटीला लय किंमत मारत. त्यांनी वर पाहिलं, पाटील ओ सावकार, तुम्ही आमचं धान्य देताय, पोरांना जीव घालताय, ते आट काय तुमची, जमेल का आम्हाला? सोपी आटे म्हटले. काय आटे? काही नाही म्हटलं, तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव दिलंय तेवढं फक्त बाजूला काढायचं आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावायचं. बाबा बाबा असं म्हणल्यावर लाल डोळे झाली त्या भाऊराव पाटलांचे. डोक्यावरचा फेटा दानकून खाली टाकला, गळ्यातला हार खाली टाकला, सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला, असं बोट करून म्हटले, खबरदार सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव कदापि बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्याचा एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. काय माणसं होती मारी. 500 रुपये दिले तर दुसऱ्याच्या शेतात माणूस कामाला चाललाय. हो काय नवले महाराज. काय बघा, नाही बदललं गड्या त्यांनी. पोरं उपाशी आहेत, पोरांच्या पोटात धान्य नाही, गरज आहे, पण त्यांनी घेतलं नाही. मार कोण देतं इथं जागर? हा कथा कशासाठी सांगितली? कुणाचं नावासाठी गावासाठी घ्यायचं नाही. कोण देतं इथं जागर राहायचं. एक आणखी महत्वाचं आहे का, कुणालाही देऊ नका. देताना बघत जा, गोशाळा आहे का, गरीबाला कधी घालतो का, पंगत घालतो का, वारीला जातो, जरा बघत जाऊ. माणसं कुणालाही देतात. सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचारुनी. संत म्हणतात अन्नदान कुणालाही करा, पण धनदान देताना सात्विक दान द्या महाराज. गोशाळीला द्या, धर्माला द्या, कीर्तनाला द्या, भजनाला द्या. जे दान तुमचं वायाला जाणार नाही असं द्या. देतानाही जागं राहायचं, घेतानाही जागं राहायचं. आणखीन एक महत्वाचं सांगतो, लोक तुमच्या पैशावरच प्रेम करत असतात बरं, तुमच्यावर नाही. म्हणून व्यसनामध्ये पैसे नाही घालायचे. पैसे जास्त कशाला लागत नाही, खायला फार कमी लागतात. पैसे व्यसनाला जास्त लागतात. 5-5 पिढ्याचं धन काही पोरांनी सिगरेट, केतन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोडफ्लॅक, क्लासिक, ओडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर याच्यात घातलंय, काहीनं पत्त्यात घातलंय, काहीनं बाटलीमध्ये घातलंय. महाराज प्रार्थना आहे, धन तुमचं व्यसनासाठी नाही महाराज. ह्या माता बसल्यात ना इथं,
बघा ना, माणसापेक्षा मातांनी मंडप भरवलाय. समाधान महाराजांच्या कथेला मातृवर्ग आहे. इतका जोरात सप्ताह चाललाय. परभणी जिल्ह्यातला 1 नंबरचा सप्ताह म्हणजे आमच्या महाराज मंडळीने, आमच्या पोरांनी केलाय. महाराज एवढा समाज जमतो, एवढे मोठे मोठे कीर्तनकार कोण आणतं महाराज? कोण खर्च करतं एवढा? गायक वादक, रोज वेगळे वादक, रोज वेगळे गायक. हो, रोज आमचे कृष्णा महाराज, माधव महाराज तर आहेतच, पण त्यांच्या बरोबरीनं किशोर महाराज काय, प्रकाश महाराज काय, उद्धव बापू काय, कैलास महाराज काय, ओंकार महाराज काय, देवीदास महाराज काय. जेवढे आलेत मी तेवढे सोशल मीडियाला लाईव्ह पाहिले तुमचे सगळे. मग ऐका, एवढी माणसं रोज तुम्ही भिन्न भिन्न आणताय, त्या चालीमध्ये रंगताय दंगताय, त्याची शूटिंग काढतायत. ही मुलं, एवढी चांगली मुलं इथं सप्ताह करतात ना. मग माझी विनंती आहे तुम्हाला, या सगळ्या माता कीर्तनाला आल्यात, या सगळ्या माता रामाला जाऊ द्या, कृष्णाला जाऊ द्या, मारुतीराला जाऊ द्या, देवीला जाऊ द्या, कोणत्या मंदिरात जाऊ द्या, देशातली माय मंदिरात देवाला एकच मागणं मागते, रोज एकच मागते. नक्की हेच मागते. बघा तुम्ही काय मागते बघा. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. काय म्हणते? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये. याच्या पलीकडे माय बापाचं दुसरं मागणं नाही महाराज. आपले पैसे फक्त व्यसनामध्ये जात असतात. मुलांनो ऐका रे, 10 रुपयाच्या 4 बाबा येत होत्या तर एकच येते महाराज. हळूहळू 50 रुपयाला 1 येईल, 100ला 2 येतील, तरी आपली माणसं खातीलच महाराज. प्रार्थना असेल, धन व्यर्थ नाही घालवायचं. त्याचं कारण, तुमच्याकडलं धन संपलं की पैसा तेरे 3 नाम, परशा परसू परसराम. जास्त आले की परसराम शेठ म्हणतात, थोडे कमी झाले की परसू दादा म्हणतात, संपून गेले की परशाच आला म्हणतात. धनवंत लागी सर्व मान्यता है जागी, सर्व मान्यता है जागी, सर्व मान्यता है जागी. श्रीराम महाराजांनी पण प्रमाण दिलं. ते म्हणजे हम किसी से कम नाही. हो बरं का, इथं आमचा मराठवाड्यात कोणी कोणाला कमी नाही महाराज. हे पोरं सुद्धा देऊ शकतात खाली. का साथी नहीं कोई, थोड़ा साथी आवाज दे. सब ही पैसों के भाई, दिल का साथ नहीं कोई, सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. जब तक अपने पल्लों में पैसा, तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं. गेंदे आला कोई. सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. पैशावर कोण कोण प्रेम करता ऐका. ओ भाविकांनो, सेलू तालुका डासाळा गाव फार सुंदर आहे ऐका. कोण पैशावर प्रेम करतं? भाई बंद बहनोर साले, सब पैसों के भाई, भाई बंद बहनोर साले, सब पैसों के भाई. कोई किसी का नहीं रे प्यारे, कोई किसी का नहीं रे प्यारे, कहत कबीर सुना.
तुमच्या धनावर प्रेम करत असतात, म्हणून सावधान, धन वायाला घालू नका, व्यसनामध्ये घालू नका, ते सांभाळा. त्याला खूप संकट काळात ते कामी आलं पाहिजे ना. म्हणून ज्याच्याकडे संकट काळात धन असतं तो श्रीमंत असतो. संकट काळात ते कामी आलं पाहिजे. देशाच्या, देवाच्या, धर्माच्या, धनाचा विचार दिला. धनासाठी जागरा, दारा, दारा म्हणजे पत्नी. पत्नीनं जागा असलं पाहिजे पतीसाठी, पतीनं जागा असलं पाहिजे पत्नीसाठी. बघा रामायणामध्ये एक पत्नी जानकी नावाची. वनवास रामाला आहे, जानकीला नाही. मी रामकथा करणारा महाराज, रामकथा ऐकली पाहिजे. हे शिवमहापुराण तर ऐकच, त्याला विरोध नाही आपला. शिवमहापुराण आपलीच कथा आहे, पण सध्या रामकथेची गरज आहे. घरातले भाऊ विठ्ठल दादासारखे, रामदादासारखे जन्माला घालायचे असतील ना, मग रामायण ऐकावं लागेल महाराज. एका विचाराच्या बंधूची कथा रामाची आहे. बापाला कसं बोलावं, रामाची कथा आहे. बायकोनं नवऱ्याला कसं बोलावं, रामाची कथा आहे. कोणत्याही प्रश्नाचं संसारातलं उत्तर रामकथेत आहे महाराज. ध्यानात ठेवा, रामकथा इतकी गोड आहे. मी आता नारळी सप्ताहामध्ये रामकथा केली. हो, एवढाच मंडप होता. 1,00,000 लोक, 50,000 लोक राहायची बघा कथेला. खूप लढायची महाराज, खूप ऐकायची. खूप सुंदर आहे कथा. कृष्ण महाराज असतात आमच्या कथेमध्ये पखवाज वाजवायला. इतकी छान रामकथा. आता आपला वेळ जाईल, पण 1-2 मिनिटं भाव ऐका. तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस राम वनवासी. याला मोकळं कर. तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस राम वनवासी. रघुकुल नीती सदा चलियाई, प्राण जाए पर वचन न जाए. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय राम. श्री राम जय राम, जय काय सुंदर चौपाई आहे मान. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. ज्याला सकाळी गादी मिळाली ना, त्याला संध्याकाळी वनवास मिळतो. याला जीवन म्हणतात. हे रामकथा होऊन गेलेली आता. मग ती आपल्याला काय सांगायची माहितीये का? आपल्या जीवनात सकाळी आनंद मिळेल तर संध्याकाळी दुःख होणार आहे महाराज. हे जीवन असंच आहे बघा. सकाळी तुम्हाला लॉटरी लागेल तर संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की ज्या लेकरासाठी लागली ते लेकरूच आता राहिलं नाही. मला परवाच्या दिवशी सकाळी माझ्या गावातून फोन आला गेवराईमधून. अक्रूर महाराज, माझं पोरग नीटच्या परीक्षामध्ये 100% त्याचा निकाल लागतोय. ते आता 550च्या वर मार्क घेत आहे. त्याचा नंबर डॉक्टरला लागणार आहे बाबा. आनंदानं बापानं मला उड्या मारून सांगितलं. भारत गुंजाळ नाव त्या बापाच. माझ्या गावचा व्यक्ती, वारकरी आहे. आणि 2-3 दिवसापूर्वी आता तो पोरगा आष्टीला चालला होता मोटरसायकलवर. ते एका व्हिस्टा गाडीची त्याला धडक बसली आणि त्याच्या मस्तकाहून गाडीचं टायर गेलं. पोरगा जागेवरती गेला आणि संध्याकाळी स्टेटस पाहिलं त्याच बापाचं. तर पोराला श्रद्धांजली वाहिलेली होती. जो बाप सकाळी म्हणत होता माझ्या पोराचा डॉक्टरकीला नंबर लागणार आहे, तोच बाप 10 दिवस झाले आपल्या 12वीच्या पोराचा देहांत करून रडतो. याला जीवन म्हणतात. हे त्याचं नाही, आपलं पण असंच आहे. प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे, वेगवेगळं आहे, पण प्रत्येकाच्या जीवनात आहे. म्हणून रामकथा फार गरजेची. ती रोज ऐकली पाहिजे. सकाळी बघा गादी, राघव गादीवर बसायचं. संध्याकाळी आई म्हणते गादी नाही, 14 वर्ष वनवासात जायचं. विधना तेरे लेख किसी समझ न पाते हैं. रामायणातलं फार गोड पद आहे. अर्थ फार गोड आहे त्याचा. विधात्यानं लिहिलेलं चुकत नसता. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे
ज्याला सिंहासन आहे, ज्याला झोपायला आपल्यासारखा बंगला आहे, बघा पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं। एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे। ओ एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे। सबके कष्ट मिटाने वाले, सबके कष्ट मिटाने वाले, कष्ट उठाते हैं जन जन के विधनाते समझन पाते समझन पाते समझन काय सुंदर शब्द आहेत महाराज, रोज ऐकले पाहिजे. म्हणून आपला हात कोणाला दाखवायचा नाही. अय भाविकांनो, माझ्या बहिणींनो, हे हात नाही दाखवायचा कोणाला. विधात्यानं आपल्या कपाळावरती भविष्य लिहिलेले, हातावर नाही बरं का. माऊलीची ओवी आहे, ललाटी जे लिहिले ते न मोडे काही केले, हातावर लिहिले नाही म्हटले माऊली. ललाटी कपाळावर जे असतं ते घडत असतं. हात दाखवला की मग ते जे हात पाहणार आहे तो तुमच्याकडून पैसे घेतो, तो जेलमध्ये जातो. तुम्हाला फसवून कशाला कुणाला हात दाखव. हात दाखवायचा तर मग ज्ञानेश्वरीला दाखवा. हात दाखवायचा तर आमचे महादेवबाई इथं बसलेले इरत इरत करत गाथा पारायण, मस्त गाथा पाटे, पैशाला हातच लावित नाहीत बघा महादेवबा. त्यांच्या गाथ्याला हात दाखवा. गाथा तुकोबारायांचा आहे, गाथ्याला हात दाखवला की हात नीट होईल. ज्ञानेश्वरीच्या अक्षरावर बोट फिरवलं की मग तुमचं कल्याण होईल. पण तुमचा हात तुम्ही दुसऱ्याला दाखवला की तुमचं अकल्याणच मारा. कारण जो पाहणार आहे तो तुमच्याकडून पैसे घेतो मार. पैसे घेणारा कधीच हात सांगू शकत नसतो. त्यालाच कळालं असतात, त्यांनी त्याचे पैसे कमवले असते ना मार. हातानं कष्ट करायचे असतात, हातानं प्रयत्न करायचे असतात, हातानं मदत करायची असते, हातानं दान करायचं असतं, आपोआप कपाल चांगलं होत असतं बरं का. ध्यानात ठेवा. मी का सांगतो, विधात्याच्या सुद्धा नशिबात ते आहे ते घडतं. सकाळी गादी, संध्याकाळी वनवास मिळतो. रामचंद्र वल्कल धारण करतात आणि आता जानकी मातेला तो वनवास माहिती होतो. जानकी रामप्रभूची पत्नी आहे. आताच तिला स्वयंवरातून जिंकून आणलंय. अजून तिचा पाऊल फुलाच्या खाली पडला नाही, अजून ती पालखीच्या खाली उतरलीच नाही. तिला माहिती होतं की माझ्या नवऱ्याला, माझ्या पतीला गादी नाही तर 14 वर्षाचा वनवास आहे. ती सुद्धा वल्कल धारण करते अंगामध्ये. बघा दारा किती जागी असली पाहिजे पत्नी. रामचंद्र त्या जानकीला म्हणतात, असे काय पोशाख घालायला लागले तू. नाही जानकी, तुला माझ्याबरोबर येता येणार नाही. तू एका राजाची मुलगी आहे, एका सार्वभौम राजाची सून आहे. माझ्याबरोबर येणं महापाप ठरेल. असं करू नको. तुझे वडील काय म्हणतील मला. नको जानकी, तू अयोध्या सांभाळ. जानकी, तू कौशल्या मातेला सांभाळ. जानकी, तू दशरथ राजाची सेवा कर, पण माझ्याबरोबर येण्याचा आग्रह करू नको. तेव्हा ती जानकी म्हणते, प्रभू तुम्हाला दशरथ राजाला सोडता येईल, तुम्हाला अयोध्येलाही सोडता येईल, कदाचित तुम्हाला तुमच्या आईला, कौशल्या मातेलाही सोडता येईल, पण मला नाही सोडता येणार प्रभू. मी तुमची अर्धांगिनी आहे, मी तुमची सावली आहे. प्रभू निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. खरंच सांगतो रामदादा, एकदा रामकथा ऐका. रामकथा ऐकली माणसाचा उद्धार होतो. फार गोडे हो माधव महाराज, फार भावेत. एक 2-2 तास सांगावे अशी. काय झालं लोकांना असलं कथाच ऐकू वाटणं हो महाराज. काय लोक हसण्यावर चालले महाराज. लोक 10 मिनिटाची कथा हसल्याशिवाय लोक म्हणतात महाराजांनी चांगलं सांगितलंच नाही. फार वाईट झालं महाराज. अरे शिकण्याचे ग्रंथ आहेत महाराज, हसण्याचे नाही हो. हे शिकण्याचे ग्रंथ आहेत. काय म्हणते ती पत्नी, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी
तुमच्या पुढती वनवासाची मला न भीती तुम्हीच माझे भाग्य विधाता जेथे राघव तेथे सीता निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता तुम्ही जिथं असाल तिथंच ही अर्धांगिनी राहील बघा जागी बघा पत्नी असं जागा असलं पाहिजे नवरा संकटात असेल तर पाठीमागं उभं राहिलं पाहिजे नवरा अडचणीत असेल तर मी तुमच्या बरोबर आहे मालक म्हटलं पाहिजे अरे बघा शहाजी राजा कुठंतरी आदिलशाहीच्या दरबारात आहे सरदार पण माझी जिजाऊ जागी हो महाराज जागी होती नवरा जवळ नाही हो तिच्या पण माझ्या शिवबाला घेते कधी शिवनेरीवर कधी पन्हाळ्यावर कधी रायगडावर कधी पुरंदरावर कधी त्या लाल महलामध्ये राहते पुण्यातल्या नवऱ्याची कुंकू साबीत ठेवते रे माहेरचं आडनाव जाधव आहे जाधव सासरचं आडनाव भोसले आहे भोसले अरे मुलगी जन्माला आली म्हणून बापानं हत्तीहून साखर वाटली नाव तिचं जिजाऊ ठेवण्यात आलं 8 वर्षाची झाली तलवार उचलायची 12 वर्षात झाली घोड्यावर बसायची 16 वर्षात झाली युद्ध खेळायला लागली रणरागिणी निघाली वेरूळचे भोसले शहाजीराजाबरोबर लग्न झालं लग्न झाल्यावर 1 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं महाराज आपापसातलं युद्ध चांगलं नसतं महाराज आपापसात भांडण चांगलं नाही हा सप्ताह कशासाठी आहे आपापसातलं मिटून एकत्रित बसण्यासाठी आहे शिवपुराण कशासाठी आहे शिवमहापुराण समाधान महाराजांच्या वाणीतून का आहे एका विचाराची माणसं मंडपात बसली पाहिजे माळी काय कुणबी काय धनगर काय मराठा काय ब्राह्मण काय मातंग काय मुस्लिम काय सगळ्याला मंडपात बसण्याचा अधिकार आहे जात विचारून कीर्तनकार नाही जात विचारून इथं संप्रदायात काम केलं जात नाही अरे हे मोडून आमच्या शिवाजी महाराजांनी काम केलं जिजाऊनं काम केलं ऐका रे आपापसातलं भांडण चांगलं नसतं दादांनो आपापसात भांडण लावलं गेलं निजामशाहीनं लावलं भोसल्यांच्या तलवारी जाधवर आदळल्या जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या युद्ध घनघाती सुरू झालं युद्धाचा शेवट असा झाला दत्ता जाधव नावाचा पोरगा धरणीला पडला तो जिजामा साहेबांचा भाऊ होता आणि आमच्या जाधवाचा सरदार पाडला म्हणून 50 वर्षाचा लखोजी राजा जिजाऊ मासाहेबांचा बाप तलवार उचलून निघाला एक सरदार भोसलेंचा कापायला लागला एकच सरदार राहिला नाव होतं शहाजीराजे भोसले त्याला आपली स्वतःची कन्या दिली ऐका रे जागर राहणं ऐका 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 पत्नीनं कसं जागा असलं पाहिजे ऐका ऐका तलवारीवर तलवार आदळत होती एका बाजूला नवरा एका बाजूला बाप ज्यानं जन्म दिलाय तो बापही लढत होता ज्याच्या नावाचं कुंकू लावलं तो पण लढत होता जिजामाता युद्ध पाहत होती बहिणींनो आपल्या मनात ती तलवार काढली माधव गुरुजी आणि आपल्या बापाच्या समोर तलवार आडवी लावून उभी राहिली आणि ती जिजामाता म्हटली ओ बाबा ओ लखोजी राजे बाबा अगोदर माझ्याशी युद्ध करा अगोदर मला पाडा माझा निपात करा मग माझ्या कुंकवाची वाट धरा अशा वाघिणीच्या पोटी छत्रपती शिवाजी नावाचा वाघ जन्माला आला देण्यात ऐकायला फार बरं वाटतं नाही करायला फार अवघड आहे करायला फार अवघड असतं आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुरानी सरदार आम्हाला काय कुणाची भीती जिंकावं गा कटून मरावं हेच आम्हाला ठाव अशी मुलं जन्माला घालणारी माय तिला जिजाऊ म्हणतात अहिल्याबाई म्हणतात तिला झाशीची राणी म्हणतात चला जागं राहिलं पाहिजे दन दारा पत्नी जागी पुत्र पुत्र मुलासाठी जागं राहा बरं मुलं कीर्तनाला आणत चला मला आनंद वाटला विठ्ठलराव